सुधीर मुनगंटीवार बोलतायत, थेट जाऊया। राष्ट्रवादी शरद पवार गटाचा खरा चेहरा उघड पडलाय। राजकारण करण्याची सवय असणारा हा पक्ष आता राजकारणामध्ये याचंही त्यांना विस्मरण झालं की देशाचं संविधान ज्या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, आज त्यांचा फोटो फाडण्यापर्यंत मजल गेली आहे। मतासाठी काही पण करण्याचा सवय हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आंतरिक आत्मा आहे। कधी काँग्रेसला फोडायचं, कधी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आज अशा पद्धतीची कृती करत नंतर सांगायचं। खरं तर संविधानावर ज्यांचा विश्वास आहे त्यामध्ये माफी मागताच येत नाही, याच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा लागतोच। या संविधानाचा जर सन्मान असेल तर शरद पवार साहेबांनी म्हटलं पाहिजे की आता संविधानाचा सन्मान करण्यासाठी आम्ही पुढे येतोय। ही चूक आहे असं म्हणून आपल्याला आपली कातडी वाचवता येणार नाही। राजकीय नेते म्हणून जबाबदारी आहे, आपलं दायित्व आहे। ही घटना दुर्दैवी आहे, दुःखदायक आहे, वेदनादायक आहे, संविधानाचा अवमान करणारी आहे। महाराष्ट्र अशा घटनेला कधी माफ करणार नाही आणि यासाठी सरकारने सुद्धा अशी चूक कोणाच्या हातून भविष्यात घडू नये याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। जितेंद्र आव्हाड यांनी हे जे आंदोलन करत होते तेव्हा बाबासाहेबांचा एक फोटो होता, तो सुद्धा फाडला आणि नंतर त्यांनी असं म्हटलं की मी तो अनावधानाने फाडला। असं आहे, बाबासाहेबांची उंची एव्हरेस्टपेक्षा मोठी आहे। अशी चूक तुम्हाला करताच येणार नाही आणि उद्या अशा चुका करून कोणी म्हटलं की मला माफ करा तर त्यांना माफही करता येणार। कायद्याच्या चौकटीमध्ये जी कारवाई कायद्यामध्ये अपेक्षित आहे, संविधानामध्ये अपेक्षित आहे, संविधानाच्या अपेक्षित चौकटीत कारवाई होणं ही जबाबदारी निश्चितपणे सरकारवर आहेच। भाऊ अजय तावरे सध्या चर्चेत आहेत आणि यावरून आता ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते टीका करू लागले। सत्ता बदल झाला त्यावेळी काय काय घडलं हे आता तावरे कडून समोर येऊ शकतं। अजय तावरे मला ही घटना माहीत नाही, अजय तावरे काय म्हणाले, पण जे काही होईल ते नियमाने होईल। ते काय म्हणाले आणि ते कधी म्हणाले यालाही काही महत्त्व असतं ना। सुषमा अंधारे वारंवार म्हणतायत, सुद्धा म्हटलं की गृह विभाग फेल्युअर आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे असं। अहो, तसं म्हणणं गरजेचं आहे, नाहीतर ते उद्धवजीच्या नजरेत फेल होतील। याच्यामुळे तुम्ही सुद्धा किती गंभीर व्हायचं। हा, आकडेवारी देऊन जर त्यांनी असं म्हटलं की आमचं 2 वर्ष 8 महिने सरकार होतं किंवा काँग्रेसचं 47 वर्ष सरकार होतं तेव्हा ही आकडेवारी होती आणि पण असं बोलायचं की जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा गृहविभाग नावाचा विभागच नव्हता, पोलीस नव्हते, पोलिसांसाठी बजेटमध्ये पैसेच दिले जात नव्हते, गुन्हे घडतच नव्हते आणि गुन्हे घडल्यानंतर दोषसिद्धीचं प्रमाण उत्तम होतं, असं काही सांगितलं आकडेवारी। जे आकडे मला माहिती आहे की दोषसिद्धीचं प्रमाण 10% कमी होतं, ते वाढलंय 52% जास्त। म्हणजे आरोपी सुटायचे, निर्दोष सुटायचे। आकडेवारीनी दिलं तर आपण म्हणू शकू ना, पण बिना आकडेवारीनी राजकारणासाठी फक्त देवेंद्रजीवर आरोप करण्यासाठी म्हणायचं गृह विभाग फेल झाला, तर मला वाटतं की मग जनतेच्या मनात राजकीय नेत्यांच्या शब्दाबद्दल विश्वास राहणार नाही। अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्याकडून फारकत घ्यायची आहे म्हणून पुण्यातलं प्रकरण जे आहे ते वाढवलं जातं असा एक आरोप नाही, पण शिंदे गटाशी फारकत घेण्याचं किंवा अजितदादांशी फारकत घेण्याचा विषयच कुठं उपस्थित होतो। अहो, भारतीय जनता पार्टीसोबत त्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि मदतीचा हात पुढे करणाऱ्यांशी फारकत घेणं हे मला नाही वाटत भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं वागू शकते। मी भारतीय जनता पार्टीत इतके वर्ष झाले, भारतीय जनता पार्टीचं म्हणजे स्पष्टपणे जे उद्दिष्ट आहे, पथका अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना,
सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना। एकनाथ शिंदेजींनी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीने केलं। मागाची माहिती आहे एकनाथ शिंदेजींनी हे पद मागितलंच नव्हतं, पण जो हमारे लिए एक कदम आगे बढ़ता है भारतीय जनता पार्टी 10 कदम उसके लिए आगे बढ़ती है। संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप केला, प्रत्येक मतदारसंघात 25 ते 30 कोटी रुपये खर्च जे आहे ते निवडणूक काळात केले। त्यांनी आता कायदेशीर नोटीस जी आहे ती संजय राऊतांना पाठवलेली आहे, माफी मागा अन्यथा तुमच्यावरती कारवाई केली जाईल। केलीच पाहिजे, असं खोटं बोलायची सवय चांगली नाही आहे। हां, ही हिटलरचा सहकारी जोसेफ गोबेल्स करायचा, माहित नाही काय योगायोग आहे। हिटलर सुद्धा बॅचलर इन फाईन आर्ट होता आणि घटना अशाच घडत आहे। आता काय योगायोग आहे देवाला माहित। भाऊ धंगेकर यांनी एक गंभीर आरोप केला आहे, एका कंपनीने भाजपला 996 कोटींचा निवडणूक निधी दिला आणि त्या बदल्यात पुण्याच्या रिंग रोडचं काम करण्यात आलं आहे। पुणेकरांच्या टॅक्ससाठी पैशाची दिवसा ढवळ्या भाजपनं लूट केली आहे। काही आरोपाला तुम्ही तरी का गंभीरपणे घेता? मग मान्यच आहे की टीव्ही चॅनल्समध्ये काहीतरी दाखवलंच पाहिजे, पण कोणताही कागद द्यायचा नाही, कोणतीही माहिती द्यायची नाही। आरोप करताना आपण नुसतं शब्दाची वाफ करायची, याला गंभीरता असेल का? आणि मग जर तुम्हाला व्यक्तिगत रीतीने वाटतं, मला आठवतं की जेव्हा आम्ही दूर दूरपर्यंत सत्तेत येणार असं वातावरणही नव्हतं, तेव्हा आमचे अतुल भातखळकरजी असतील किंवा आमच्या पक्षाचे लोक कोर्टात जायचे, फक्त आरोप करत नव्हते। तुम्हाला जर असं वाटतं तर कोर्टात गेलं पाहिजे, मग विश्वास आहे कोर्ट एका मिनिटामध्ये तुमची याचिका फेटाळेल आणि तुमच्यावर ताशेर ओढेल। असं कोणताही पुरावा नाही, कागद नाही, असं या पुराव्याला काही असं म्हणण्याचा काही अर्थ असतो का? आणि तुम्ही गंभीर शब्दाचा कृपया अवमान करू नका, हे गंभीर आरोप आहे। शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे मुंबई आणि या ठिकाणी आता राष्ट्रवादीने शिवाजीराव नलावडे यांच्या नावाची घोषणा केली, भाजपही या जागेवर दावा करत होतं। काय एकंदरीत महायुतीमध्ये आता राष्ट्रवादी विरोधात भाजप असा सामना होतो? असा रंगू नये असं मला व्यक्तिगत रीतीने वाटेल। प्रश्न असा आहे की आम्ही एकत्रित एका विचारासाठी आलो, मोदीजींचं नेतृत्व मान्य करत एकनाथजी असतील किंवा अजितदादा असतील, राहुल गांधीजींच्या नेतृत्वामध्ये देश प्रगती साधू शकत नाही ही भावना ठेवून अजितदादांनी आणि हे खरं आहे की ते भारतीय जनता पार्टीला या युतीमध्ये ते सामील झाले भारतीय जनता पार्टीच्या। एकनाथ शिंदेंचं तर कौतुकच केलं पाहिजे की एकनाथ शिंदेंनी, असे प्रसंग कमी असतात की सत्तेमध्ये असताना विचारासाठी सत्तेचा त्याग करायचा, भविष्यात काय होईल माहीत नव्हतं। कदाचित एकनाथ शिंदेजींनी जे बंड केलं किंवा ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत आमदार आलेत, उद्या जर आले नसते ते एकनाथ शिंदेजीचं काय झालं असतं माहीत नाही। मग एवढ्या मोठ्या मनाने जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की भारतीय जनता पार्टी म्हणून ही आमची जबाबदारी आहे की आम्ही या दोघांनाही सांभाळून घेतलं पाहिजे। केजरीवालांचा जो एकंदरीत जामीन अर्ज फेटाळलेला आहे, 2 जूनला त्यांना शरणागती पत्करावे लागणार आहे। आपण सातत्याने दावा केला जात होता की यापुढेही केजरीवाल कार्यरत दिसतील। नाही, काय होतं की केजरीवालांना असं वाटतं की त्यांच्या भाषणांनी मतदार देशातला प्रभावित होऊन या देशामध्ये इंडिया अलायन्सचं सरकार येईल आणि इंडिया अलायन्सचं सरकार आल्यानंतर त्यांना पंजाबमध्ये आपचे जे खासदार आहे किंवा त्यांना वाटतं दिल्लीतही आपले बऱ्यापैकी खासदार येतील, आपल्या पाठिंब्याशिवाय इंडिया अलायन्सचा प्रधानमंत्री होणार नाही आणि मग त्या बदल्यामध्ये आपल्याला त्या जेलमधून सुटका घेता येईल, केस मागे घेता येईल, ज्या अधिकाऱ्यांनी आपल्याला अटक केली त्यांना निलंबित करता येईल, असं साधारणतः भाव असावा। आणि म्हणून ते इतक्या आत्मविश्वासाने सांगताय की माझ्या कॅन्सरची तपासणी करून मग 7 दिवसाची मुदत द्यावी, 4 जूनला निकाल लागतो आणि मग आपण बार्गेनिंग करू शकतो काँग्रेसची की प्रधानमंत्री बनना है कि आपको, तो फिर हम ये कंडीशन डालते हैं, वो कंडीशन में आप करो। पण सुप्रीम कोर्टाने कदाचित या गोष्टी लक्षात घेतल्या असेल। माझा व्यक्तिगत रीतीने तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे, तुम्ही चॅनल्सवरून तुमचा गैरसमज आहे की भाजपचा संबंधित आहे म्हणून मी तुम्हाला शेकडो नावं देऊ शकतो देशातली। असा आहे, माननीय मोदीजींचा हस्तक्षेप नसतो।
माननीय अमितभाईंचा हस्तक्षेप नसतो, आपला गैरसमज असतो अनेकदा. म्हणजे हे मी आता नावं सांगणं योग्य नाही, मला माहिती आहे की एखादी तक्रार होते तेव्हा त्याची तपासणी होते आणि एखाद्या ठिकाणी जर काही पुरावे कोणी दिले तर ते पुराव्याची सत्यता तपासावीच लागते. मग अशा वेळी मग समजा नोटीस जातो, पण याचा अर्थ काही त्या नोटीसला जर योग्य समर्पक उत्तर दिलं. आता आमच्या पंकजाताई देशाच्या नेत्या, राष्ट्रीय सचिव आहे, आता त्यांनाही तपासणी यंत्रणेचे नोटीसच गेले होते ना. मग तेव्हा आपण काय म्हणतो, तपासणी यंत्रणेचे नोटीस दिले, पंकजाताईला त्रास दिला जातो आहे, असं नसतं. असं आहे की त्यांची ती नैसर्गिक कारवाई आहे. ती जे एखाद्याने आरोप केला तर तो तपासायचा असतो. मी तुम्हाला महाराष्ट्रातले 25 नेत्यांची नावं सांगू शकतो की ज्यांना नोटीसेस गेल्या, इन्कम टॅक्सचे कोणाला नोटीस गेल्या, कोणाला ईडीची नोटीस गेल्या. पण काय अडचण आहे, आमच्यापैकी कोणाला नोटीस गेला तर तो महत्त्वाचा विषय तुमच्यासाठी नसतो. तुमच्यासाठी महत्त्वाचा विषय हा असतो की राजकारणामध्ये आम्ही याच्यातून काही बातमी करू शकतो का, आणि ती बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असते. मी पुन्हा सांगतोय, अहो अजितदादा जर आम्हाला, तुम्ही विचार करा हो, अजितदादा काकांच्या विरुद्ध बंड करून आले आणि तेव्हा कधीतरी आपण काका मग वाचवा असा आवाज ऐकला, आता पुतण्या मग वाचवा असा आवाज ऐकतो आपण. तर मग अशा प्रसंगामध्ये असा तुम्ही भाव का आणता, आणि भारतीय जनता पार्टीबद्दल असं मत करणं हे अयोग्य आहे. भारतीय जनता पार्टी तर पूर्ण शक्तीने आपल्यासोबत असणाऱ्यांच्या पाठीशी असते आणि नितीश कुमारांना मुख्यमंत्री पद दिलं तेव्हा हे सिद्धही झालं आहे. सर, संजय राऊत यांनी सामनामध्ये काही दावे केलेले होते की एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत अफाट पैशाचा वापर केला आहे, 25-30 कोटी रुपये वाटलेले आहेत आणि अजित पवार यांना पाडण्यासाठी, विशेषतः त्यांचे उमेदवार पाडण्यासाठी पण खास यंत्रणा वापरली होती आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यांना नोटीस बजावलेली आहे. एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी योग्य केलं. शेवटी हे अशा पद्धतीने बोलणं, कोणताही पुरावा नाही, हातामध्ये काहीही नाही आणि अशा पद्धतीने आरोप करायचं, तुमच्या हातात लेखणी आहे म्हणून त्या लेखणीचा दुरुपयोग करायचा, हे आपल्याला अपेक्षितच नसतं. काय गंमत सुरू आहे का? आणि अशा पद्धतीने माननीय एकनाथ शिंदेजींबद्दल एक भ्रम निर्माण करायचा, तुमच्या मनात राग असणं स्वाभाविक आहे, कारण तुमची सत्ता गेली. तुम्हाला कधी वाटतच नव्हतं की अशा पद्धतीने आपण सत्तेवरून बाहेर जाऊ शकतो. तुम्हाला सत्ता असताना सुद्धा भित्तम बातमी मिळू शकली नाही, कारण तुमच्या विरोधात प्रशासनही होतं आणि जनताही होती, म्हणून तुमच्या लक्षात आलं नाही. अरे इतके आमदार तुमच्यापासून जातात, त्याच्यात एकनाथ शिंदेचा दोष आहे की तुमचा दोष आहे? तुम्ही सांभाळू शकत नाही, सांभाळण्याच्या योग्यतेचे नाही हे मान्य करण्याच्या ऐवजी एकनाथ शिंदेंना सांगायचं आणि असं सांगायचं की आमच्या पक्षात काही विकाऊ आहे. मग तुमच्या विचाराची ताकद काय राहिली? तुमचा पक्ष इतकेदा फुटतो, मग तुमच्या पक्षाचा विचार एवढा तकलादू आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? की आम्ही आमच्या पक्षामध्ये लोक टिकवूच शकत नाही. कधी भुजबळ साहेब निघतात, कधी गणेश नाईक साहेब निघतात, कधी नारायण राणे साहेब निघतात. हे तुमच्यासाठी कौतुकाचं आहे का? निगमताई गोरेंसारख्या एक अतिशय सामाजिक मनाच्या नेत्या तुमच्यातून निघून जातात आणि तुम्ही दोष एकनाथ शिंदेंनाच वारंवार का देता? कधीतरी तुम्ही स्वतःचं आत्मचिंतन करा ना की तुम्ही काय करता. तुम्ही दुसऱ्यांना धोका देता, तो धोका देता म्हणजे देशभक्ती. आणि तुम्हाला जर काही कोणी लोकांनी तुमच्या विचाराला कंटाळून ते बाहेर निघाले तर मात्र मग ते गद्दार, ते खुद्दार आहे. ते गद्दार कसे असू शकतात? राऊतांनी या नोटीसीला उत्तर दिलेलं आहे, त्यांनी ट्विट केलंय. त्यांचं म्हणणं आहे की 50 ओके एकदम ओके, उलटा चोर कोतवाल उदा के अब आएगा मजा. नाही ठीक आहे ना, मग कोर्टात हे सांगा ना, मग कोर्ट तुम्हाला हे सांगेल. कोर्टही याच्या बाबतीत विचारेल. आणि मला तर व्यक्तिगत रीतीने वाटतं की या कायद्यामध्ये आपण सहजता, सुलभता, सरळता यासाठी ठेवली होती की कोणताही नेता बोलताना सर्व गोष्टीचं तारतम्य ठेवून बोलेल. पण आजकाल तर सनसनाटी निर्माण करणं ही जी काही व्यसन वाढली, व्यसनमुक्तीसाठी आता कायदा करणं गरजेचं आहे. काही कायद्यामध्ये तरतुदी व्यसनमुक्तीसाठी केल्या पाहिजे. तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यावेळेला बोलत होते आणि संविधानाचा हा अपमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.